नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे शैलजा पाटील. शाळा आहे किया बांठिया माध्यमिक विद्यालय, नवीन पनवेल. आज आपण 8वीचे व्याकरणातील भाषेचे अलंकार पाहणार आहोत. प्रथम आपण अलंकार या शब्दाचा अर्थ पाहूया. अलंकार या शब्दाचा अर्थ आहे दागिना. आता दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याच्या सौंदर्यात भर पडते. म्हणजेच काय आहे, अलंकारात शरीराला शोभा आणण्याचा धर्म आहे. हे झाले आपण घालतो ते दागिने किंवा अलंकार. आता भाषेचे अलंकार पणही असतात. आता ते कोणते आहेत ते पाहूया आपण. आता जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची. आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने ती सांगून अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आपण आता उदाहरण पाहूया. तुझे चालणे मोहक आहे असे न म्हणता चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, अशी शब्दरचना कवीने इथे केलेली आहे. आणि ती केल्यामुळे तीच कल्पना अधिक उठावदार वाटते. तसंच या चरणातील बघा, च हे अक्षर वारंवार आलंय आणि ह्या वाक्य मग च्या अक्षरामुळे ते कानांनाही गोडवा निर्माण करतं. बघा, चांदणेमध्ये च आलाय, चालताना, चंचले असे चा अनेक वेळा वापर आल्यामुळे ते कानांनाही काय वाटतं, गोड वाटतं. म्हणजे असं उदाहरण दिलेलं आहे त्या अलंकारी उदाहरणामध्ये. आता भाषेला, आता अलंकार कशाला म्हणायचे, तर भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. आता हे अलंकार काय करतात बघा, किंवा अलंकार केव्हा तयार होतो, केव्हा दोन वस्तूतील साम्य दाखवता येतं, तर केव्हा त्या दोन वस्तूंमध्ये विरोधही दाखवून त्या अलंकारिक आपल्याला भाषा करता येते. केव्हा केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरले जातात, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे भाषेमध्ये अलंकारिक शब्द वापरून ती अधिक परिणामकारक करण्याचा लेखक प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे आपण जेव्हा कथा, कादंबरी किंवा कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो, आता तेव्हा ते साहित्य दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा असते त्यांची, आणि अशी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचण्याचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो. आता दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. आणि या अलंकारिक भाषेचा वापर करून लेखक त्याचे लेखन अधिक परिणामकारक किंवा सुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे जे अलंकार आहेत भाषेचे, त्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. आता शब्दालंकारामध्ये अजून उपप्रकार पडतात. त्याचे 3 प्रकार आहेत. शब्दालंकारामध्ये पहिला आहे यमक अलंकार, दुसरा आहे अनुप्रास अलंकार आणि तिसरा आहे श्लेष अलंकार. आता अर्थालंकाराचे उपप्रकार पाहूया. अर्थालंकारामध्ये पहिला येतो उपमा अलंकार, दुसरा उत्प्रेक्ष अलंकार, तिसरा रूपक अलंकार, चौथा अपनहुती अलंकार
पाचवा व्यक्तिरेख अलंकार आणि 6वा चेतन गुणोक्ती अलंकार. जसे या अलंकाराचे 2 प्रकार आहेत आणि त्या 2 प्रकारात आणखी उपप्रकार पडतात. आता आपण शब्दालंकार पाहूया. शब्दालंकारामध्ये काय येतं, तर त्या शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते. अशा शब्दालंकारामध्ये होतं. आता अर्थालंकारामध्ये काय येतं बघा, त्या शब्दांवरूनच आपल्या लक्षात येईल की अर्थालंकार म्हणजे त्या शब्दातून अर्थ प्रकट होतो किंवा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते. म्हणजे तो शब्द काय करतो, एखादा अर्थ निर्देशित करतो, तेव्हा अर्थालंकार होतो. आता हे झाले शब्दालंकार आणि अर्थालंकाराचा अर्थ झाला. आता आपण अलंकाराच्या प्रकारातील शब्दालंकारामधील यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार हे 2 अलंकार आपण आता इथे पाहणार आहोत. आता यमक अलंकार पहिला पाहूया. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण पाहूया बघा. तुम्ही पहा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आता इथे हे 2 चरण दिलेले आहेत बघा. आता वाचताना लक्षात येत असेलच की काही अक्षर काय केलेली आहेत, आलेली आहेत बघा. आता सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, म्हणजे तीच अक्षर पुन्हा आलेली आहेत. कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आता त्याचप्रमाणे दुसरं एक उदाहरण पाहूया. आला वसंत कवी कोकिळ हाई आला, आलापितो सुचवितो अरुणोदयाला. आता इथे बघा. आला वसंत कवी कोकिळ हाही आला, आलापितो सुचवितो अरुणोदयाला. आता हे ज्या कवितेच्या ओळी किंवा चरण दिले, त्या चरणांच्या शेवटी किंवा मध्ये किंवा काही ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार येतो. आता कवितेच्या चरणाच्या शेवटी, आता बघा, पहिलं आपण उदाहरण पाहिलं, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आता इथे बघा, त्या चरणाच्या मध्ये घडो आलाय, शेवटी पडो आलाय आणि ते वेगळ्या अर्थाने आलेत. आता सुसंगती सदा घडो, सुसंगती म्हणजे चांगल्या व्यक्तींची संगत, सदा म्हणजे नेहमी घडावी, आणि सुजन वाक्य कानी पडो, सुजन म्हणजे चांगल्या लोकांचे वाक्य किंवा सुजन असणाऱ्या व्यक्तींचे वाक्य कानी पडो, पडो म्हणजे ऐकायला मिळो, म्हणजे घडो म्हणजे एखादी घटना घडणे आणि पडो हे वेगळ्या अर्थाने आले. पण त्याच्यातील जी अक्षर आहे, ती अक्षर काय केलेली आहे, एक किंवा अनेक अक्षर वेगळ्या अर्थाने आलेत आणि ती काय केली, त्या वाक्याच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी जर येत असतील तर तिथे काय होतो, यमक अलंकार होतो. तसंच अजून एक उदाहरण आहे, पाहूया आपण ते. बघा. झाडाला लागतात सुंदर फुले, फुले तोडायला येतात मुले. आता बघा, फुले आणि मुले, ल दोघांमध्ये आलेला आहे ले, आणि त्यामुळे काय झालेलं आहे, त्या चरणाच्या शेवटी ते दोन्ही आलेले आणि त्यामुळे काय झालेलं आहे, तिथे एक प्रकारचा नाद माधुर्य निर्माण झालेला, म्हणजे नाद तयार झालेला आहे. आणि असा जर नाद यमक जुळत असतील त्याला यमक म्हणतात. म्हणजे एकसारखी अक्षरं जर असतील आणि त्याच्यामुळे नाद माधुर्य तयार होतं. जर असे ते अक्षरं कवितेच्या चरणाच्या शेवटी येतील किंवा मध्ये आली किंवा ठराविक ठिकाणी आली
आणि ती जर वेगळ्या अर्थाने आली असतील तर असा नाद माधुर्य तयार होणाऱ्या अक्षरांमुळे यमक अलंकार तिथे तयार होतो. अशा प्रकारे यमक अलंकाराची व्याख्या इथे दिलेली आहे. आता पुढचा शब्दालंकारातील आपण पुढचा अलंकार पाहूया, अनुप्रास अलंकार. आता त्या अनुप्रास अलंकाराचं आपण उदाहरण पाहूया पहिलं. पर्वतीच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला. आता ते चरण वाचल्यावरच तुमच्याही लक्षात आलं असेल की कुठल्या शब्दाचे पुनरावृत्ती झालेली किंवा तोच शब्दाची नाही, अक्षराची. त्या चरणात एखाद्या अक्षरा पुन्हा पुन्हा आलेलं आहे असं आपल्याला दृष्टिक्षेपात आहे आपल्या, किंवा आपल्याला ते डोळ्यांनी दिसतंय की कुठलं अक्षर इथे बघा, कोणतं अक्षर आलेलं आहे सारखं. पर्वतीच्या मधील प, पायथ्याशीचा प, पंढरी व्यक्तीचं नाव आहे प, पांढरा रंगात प, पक्षी आणि पाहिला. म्हणजे हे जे चरण दिले त्या चरणामध्ये प या अक्षराची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे, किंवा ते अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे. आणि ते अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे काय झालं, तिथे नाद माधुर्य किंवा नादमयता निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे ते काय झालेलं आहे, आपल्याला ऐकायलाही छान वाटतं, सारखं त्या अक्षरांची पुनरावृत्ती झाली. असं जर असेल तर तेथे काय होतो, अनुप्रास अलंकार होतो. आता दुसरं वाक्य बघा, दुसरं उदाहरण बघूया. वंशी नाद नटी तिला कटी तटी खोवून पाटी पटी. आता ह्या ज्या 3 ओळी दिलेल्या आहेत कवितेच्या, आता त्याच्यात बघा, वंशी नाद नटी, टी आलेला आहे शेवटी, तिला कटी तटी. आता कटी तटी, टी टी आलेला आहे. पुढच्या तिसऱ्या ओळीमध्ये खोवून पाटी पटी, इथे पण टी टी आलेला आहे. म्हणजे दुसऱ्या उदाहरणात बघा, 3 ओळींमध्ये काय आलं, टी या अक्षराची पुनरावृत्ती झाली, ते अक्षर पुन्हा पुन्हा आले आणि त्यामुळे तिथे नादमयता आलेली आहे. म्हणजेच एखाद्या वाक्यात, आता त्या अनुप्रास अलंकाराची व्याख्या बघा कशी करता येते. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. आता त्याच्यासाठी बघा, हे जी व्याख्या दिली त्याच्यासाठी अजून एक उदाहरण पाहूया आपण. तिसरं, पेटविले पाषाण पठारावरती शिवबाने, गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. आता इथे कुठल्या अक्षराची पुनरावृत्ती झाली बघा, पेटविले प आला, पाषाण प आला, पठारावरती प आलेला आहे, शिवबाने. आता पहिल्या चरणामध्ये काय झालेलं आहे, प या अक्षराची पुनरावृत्ती झाली. आता दुसऱ्या चरणात बघा, गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. आता गळ्यामधला ग आलेला आहे, गरिबाच्या मधला ग आलेला आहे, गाजे मधला ग आलेला आहे. म्हणजे ह्या दुसऱ्या ओळीमध्ये ग या अक्षराची पुनरावृत्ती झाली. आणि असं पुनरावृत्ती झाल्यामुळे काय झालंय, तिथे त्या वाक्याला एक प्रकारची लयबद्धता आली आणि त्याचं सौंदर्य त्याला प्राप्त झालंय. आणि असे जर वाक्यामध्ये त्या अक्षरांची रचना असेल तर त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. अजून चौथं एक उदाहरण पाहूया आपण. माझी आई अशी होती जशी असतेच आई. आता ह्या ओळीमध्ये बघा, आई शब्द आलाय, अ आलाय, अशी, तो अ आलेला आहे, आणि असतेच मधला अ आणि आई. म्हणजे एका ओळीमध्ये
4 वेळा त्या अ या अक्षराची पुनरावृत्ती झाली आणि त्यामुळे ते वाक्य अधिक सुंदर वाटतं बघा. माझी आई अशीच होती जशी असतेच आई. सॉरी. अशा प्रकारे आपण आज इथे यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार हे शब्दालंकाराचे 2 प्रकार पाहिलेले आहेत. यमक अलंकारामध्ये काय होतं, तर त्या कवितेच्या चरणाच्या शेवटी सॉरी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. आणि अनुप्रास अलंकारामध्ये एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाली तर त्यामुळे तेथे अनुप्रास अलंकार होतो. उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेलच. आपल्याकडे बघा ते अनुप्रास अलंकाराचं अजून एक उदाहरण आहे. ते आपण नेहमी बोलले जातो की काकूने काकांच्या कपाटातील कागद कात्रीने करा कापले. आता या ज्या ओळी आहेत त्या ओळींमध्ये पण बघा क या अक्षराची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झाली. म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरात ते काही असे रचना असतात ज्या आपण बोलतो त्यांच्यात सुद्धा अलंकारिक भाषा असल्यामुळे त्यांना एक सौंदर्य प्राप्त झालेलं असतं. आता हे जे अलंकाराचे आता आपल्या कवितेच्या ओळी आहेत, आपल्या ज्या कविता आहेत, आपण ज्या शिकलो, असा रंगारी श्रावण, आळाशी किंवा अजून एक कविता आपण पाहिली, त्या कवितेचे सुद्धा ओळी ह्या यमक जुळणाऱ्याच ओळी असतात. आणि हे बहुतेक जे भाषेचे अलंकार असतात ते बहुतेक वेळा पद्यातच आपल्याला जास्त पाहावयास मिळतात. गद्यातही त्यांचं प्रमाण थोडंफार असतं, पण पद्यामध्ये त्या जास्त प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळतात. अशी बरीचशी उदाहरणं आहेत जी आपल्याला सांगता येतील. आता कवितेच्या ओळी मागच्या वर्षीचे जे पुस्तक होतं त्याच्यात होत्या, हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी. म्हणजे पाणी आणि गाणी याचं नादमाधुर्य हे यमक अलंकार आहे. तसंच बघा, तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. आता उरावी, धरावी हे यमक जुळणारे अक्षर आहेत आणि म्हणून त्याला यमक अलंकार असे म्हटलं जातं. आता तुम्हाला स्वाध्याय म्हणून आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 55 वरील काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा. जर काही तुम्हाला अडलं किंवा समजलं नाही तर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.